झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या गीत गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. Hello and welcome to the show Language Professionals. The language industry has always fascinated me and continues to amaze me every single day. I wonder how people go after their language dreams and they are very passionately working very hard to achieve them. The language industry involves a lot of things: languages, language experts, companies, freelancers, software technology, and so on. I'm Lalita Marathe, translator and trainer, here to interview language professionals working in various aspects of this language industry and working in various Indian and foreign languages. Our first guest today here is my aunt, Vaijayanti Kale, who has been in this industry for more than 50 years. She is a successful writer and a publisher as well. She has seen the transformations going on in the language industry from the computer room to the digital room. And she has adapted to each and every change that went on happening. Let us talk to her and understand her journey. तुमचा काळ हा स्त्रियांनी लेखन किंवा प्रकाशन क्षेत्राकडे करिअर म्हणून बघावा असा नव्हता. मग तुम्ही कसा काय या क्षेत्रात प्रवेश केला? तर या क्षेत्रात माझा प्रवेश अगदी सहज झाला. BA आणि MA माझं मराठी आणि संस्कृत होतं, कारण त्यात मला स्कॉलरशिप होती. पण MA करत असताना सहजच सकाळमधली छोटी जाहिरात माझ्या वाचण्यात आली. ती अशी होती की कमवा आणि शिका या योजनेसाठी विद्यार्थी घेणे आहेत दैनिक सकाळमध्ये. त्याला मी सहजच अर्ज केला. खूप उमेदवार आले होते, त्यातनं माझं सिलेक्शन झालं आणि मला तिथे संपादकीय खात्यात त्यांनी घेतलं विद्यार्थी म्हणून. तर ती विद्यार्थी म्हणून जाणारी आणि नंतर सहसंपादक म्हणून टेबलाशी बसणारी मी पहिली महिला पत्रकार होते त्यावेळेला. सकाळमध्ये काम खूप होतं आणि शिकायला पण खूप होतं. सकाळ हा माहितीचा आणि पत्रकारितेचा एक महासागरच होता त्यावेळी. तर तिथे मी शिकत गेले. MA केलं. MA झाल्यावर त्यांनी तिथेच म्हणजे सहसंपादक म्हणून नेमणूक केली. साप्ताहिक स्वराज्य आणि रविवार सकाळ या दोन्हीच्या कामामध्ये जे मुख्य संपादक होते मोस साठे म्हणून, त्यांच्या हाताखाली मी काम करत होते. त्यांनी मला खूप शिकवलं. अशा रीतीने जवळजवळ 9-10 वर्ष मी सकाळमध्ये काम केलं. त्यावेळी मी एकदा दक्षिण भारताच्या सहलीला गेले होते. तर तिथे जे जे काय पाहिलं त्याच्यावर मी सकाळमध्ये लेखमाला लिहिली आणि ती लोकांना प्रचंड आवडली. आणि त्याची जी पत्रं आली त्यातलं माझं भाग्य असं की पहिलं पत्र मला आनंदीबाई शिर्के नावाच्या एक अतिशय नामवंत आणि त्या पिढीतल्या एक खानदान अशा लेखिका होत्या त्यांचं आलं. आणि एकंदरीत साठेसाहेबांच्या लक्षात आलं की ह्यांना लिहायची नॅक आहे. म्हणजे एकतर काय होतं, सकाळमध्ये आम्हाला मुख्यतः भाषांतराचं काम होतं. ऑल इंडियातली दैनिकं तिथे यायची आणि इंग्लिशचं मराठी असं आम्ही भरपूर करत होतो. त्यामुळे माझं वाचनही चौफेर झालं. तिथली लायब्ररी पण मोठी होती. तर तशी मी कामं करत होते. 9 वर्ष आमची अतिशय चांगली खूप शिकण्यात गेली. पण त्यावेळेला माझ्या लघुकथा बाहेर प्रसिद्ध होत होत्या, हंस, मोहिनी, किर्लोस्कर या ठिकाणी. ते सकाळमधल्या लोकांना फारसं पसंत नव्हतं आणि त्यांचंही साहजिक होतं की इथे काम करायचं आणि बाहेर पाठवायचं हे बरोबर नाही, असंही असेल. त्याच वेळेला मोससाठी हे सुद्धा तिथलं ते जे का वातावरण होतं त्यापेक्षा झाली त्यांची तिथे 26 वर्ष सर्व्हिस झाली होती. ते म्हणाले आपण बाहेर पडून काहीतरी करूया. आणि मी आणि ते बरोबरच आम्ही बाहेर पडलो. आम्ही उत्तम कथा नावाचं मासिक सुरू केलं आणि साठे प्रकाशन संस्थाही त्याच वेळी सुरू केली. साठेसाहेब कॅज्युअली मला असं म्हणाले की तुम्ही लिहू शकाल. त्या 3 शब्दांनी मला एकदम असं जाणवलं की यस, हे मला जमतं आहे, हे मी करायला पाहिजे. आणि मी लिहित राहिले आणि कथा प्रसिद्ध होत राहिल्या.
सुदैवाने मला नापसंतचा अनुभव आला नाही. एखादी कथा 1-2 कथा नापसंत म्हणून परत आल्या असतील, बहुतेक सगळ्या माझ्या छापल्या गेल्या. आणि मग हळूहळू काही प्रकाशकांच्या लक्षात आलं की ह्या लेखिकेकडे बघितलं पाहिजे. आणि त्याच वेळेला खाडिलकरांचं भावना नावाचं एक मासिक निघत होतं. त्यात ते मला म्हणाले की तुम्ही याच्यात क्रमशः कादंबरी लिहा. आणि कसं कोण जाणे कसला अनुभव नसताना मी बेधडक हो म्हणून सांगितलं. मी लिहायला लागले. आणि खाडिलकरांचा मोठेपणा असा की ती जी क्रमशः कादंबरी प्रसिद्ध होत होती, त्या सगळे ते जे क्रमशः हे होते प्रकरणं, ती एकत्र करून त्यांनी मुंबईचे जे प्रसिद्ध प्रकाशक मनोरमा प्रकाशन, त्याचे चालक अनिल फडके यांना पाठवलं आणि म्हणाले की या लेखीकडे बघा. हा खाडिलकरांच्या मनाचा मोठेपणा आहे, कारण त्यांचंही प्रकाशन होतं, तेही काढत होतेच. पण त्यांनी असं वाटलं की यांना मोठं फील्ड आपण उपलब्ध करून द्यायला हवं. तेव्हा मग मनोरमा प्रकाशननी माझी कादंबरी, पहिली कादंबरी माझी मनोरमा प्रकाशनच्या आधी प्रमोद बापट इथे स्मिता प्रिंटर्सचे जे होते त्यांनी काढली. खाडिलकरांनी जी काढली त्याचं नाव होतं कातरवेळी. ती कादंबरी पण तेव्हा पुष्कळ गाजली. पण त्याच्या अगोदर जी प्रसिद्ध झाली तिचं नाव होतं उद्याची बात. जे भविष्यावर विश्वास ठेवून कसं दिशाभूल होत जाते माणसाची, असं साधारण त्याचा आशय होता. तर ती प्रसिद्ध झाली. कातरवेळी प्रसिद्ध झाली. त्याचवेळी भारत प्रकाशनचे जोशी म्हणून होते, त्यांनी माझ्याकडे मागितली. त्यांच्याकडे गगनजाई प्रसिद्ध झाली. आणि या 3 कादंबऱ्यांनी मुंबईच्या अनेक प्रकाशकांचं माझ्याकडे लक्ष वेधलं. आणि मग माझ्या कादंबऱ्यांचं सुरूच झालं. उत्तम कथा मासिक एकीकडे चालूच होतं, पण दैनिका इतका किंवा साप्ताहिका इतका त्याचा रगाडा नव्हता. त्यामुळे मला तिथे लिहायला वेळ मिळत होता आणि साठेसाहेबांनी तो दिला. तर या क्षेत्रातले तेच माझे मार्गदर्शक होते. ते स्वतःही लेखक होते, त्यांची काही नाटकं कथा प्रसिद्ध झालेल्या होत्या. पण त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही लिहू शकाल. आणि त्या 3 कादंबऱ्यांवर वाचकांची जी पत्रं आली त्यावरनं मला असं लक्षात आलं की अरे हे लोकांना आवडतं आहे बरं का. मग त्याने उभारी येते, तशी ती मला उभारी आली आणि मग मी लिहायला लागले. लेखनाची आवड तुमच्यात कशी निर्माण झाली? तसंच तुम्ही उत्तम लेखिका म्हणून यशस्वी झालात, पण प्रकाशन क्षेत्र याच्यात सुद्धा तुम्ही यश मिळवलं. लेखक जरी उत्तम असला तरी त्याला प्रकाशन क्षेत्राची नस सापडेलच असं नाही. तर ही कसरत तुम्ही कशी जमवली? किंवा ते मॅनेज कधी वाटलं की आपल्याला हे आवडेल? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आर्ट्स किंवा सायन्सला गेलेले विद्यार्थी UPSC MPSCच्या परीक्षा, मेडिकल इंजिनिअरिंग ही कॉमन फील्ड्स आहेत, तिकडे न जाता तुम्ही हा वेगळा कसं काय निवडलं? तिकडे जायला हरकत नव्हती UPSCला, पण त्यावेळेला वयाची मर्यादा फार अलीकडची होती. आणि मी सकाळमधनं बाहेर पडेपर्यंत ऑलमोस्ट म्हणजे मी 26 वर्षाची तरी असेल नसतोपर्यंत, तेव्हा त्या UPSCला जाण्यात काही अर्थ नव्हता. आणि मुख्य म्हणजे साठेसाहेबांचा त्याला विरोध होता. ते म्हणाले ब्युरोक्रसीत जाऊ नका, हे त्याचं मुख्य कारण आहे. तर लेखनाची आवड मला पहिल्यापासूनच होती आणि बालवर्गापासून मला मराठीत बक्षिसं मिळत होती. त्यामुळे माझं मराठी उत्तम होतं. आणि याचं 100% श्रेय माझ्या आईवडिलांना आहे. त्या दोघांचं मराठी उत्तम होतं, त्या दोघांचं वाचन दांडगं होतं आणि अत्यंत वेचक वाचन होतं त्यांचं. त्यामुळे आम्ही सगळेच भावंडं खूप वाचायला लागलो. आणि वाचन हा लेखनाचा अगदी पाया आहे. 1 पट लेखन असेल तर 100 पट वाचन पाहिजे. वाचलेलंच तुम्ही लिहिता का हो, असं एका बाईंनी मला विचारलं. म्हटलं असं नसतं, पण जमीन समृद्ध होण्यासाठी जे काय लागतं पिकाला, ते लेखनाला वाचनातून मिळतं. आणि मेनली सांगायला मला खेद वाटतं की मुख्यतः माझं वाचन इंग्रजी होतं. मराठीत त्यावेळेला इतकं जाणीवा समृद्ध करील असं मला तरी भेटलं नाही. पुढे पुढे मिळालं, पण ती फार पुढची गोष्ट आहे. तर मी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून लिहित होते. आणखी एक असं होतं की मला मैत्रिणी चांगल्या मिळाल्या. म्हणजे आशा मुंडले हे प्रसिद्ध नाव होतं. ती आणि मी आता 11वीत असताना 10वी-11वीत असताना गारंबीचा बापू हे श्रीना पेन्शनची कादंबरी आम्ही वाचली. वाचतोय रडतोय वाचतोय रडतोय अशीच ती कादंबरी होती सगळी. इंटरला आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे नाही, हे बरोबर नाही आहे, हे सगळं नाटकी होतं आहे. आपण लिहायचं तर परखड वास्तव लिहिलं पाहिजे. असं त्या वाचनाचा आपल्या मनावर प्रतिसाद कसा उमटतो
त्याच्यावर लेखकाचं आकलन अवलंबून असतं, कळलं पाहिजे. तर इंग्लिश वाचायचं आहे अशासाठी की त्या लोकांनी, विशेषतः युरोपातल्या लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात, आणि नंतर त्यांनी जी झपाट्याने भरारी घेतली ती आपल्याला प्रेरणा देते की येस, असं करता येईल. नंतर फाळणीनंतर आपल्याकडे पण हेच झालं आणि ते वाचून मलाही तेच कौतुक वाटलं त्या लोकांचं, पण सुरुवात तिथून झाली होती. आणि त्या लेखनात प्रवेश झाला तो साठेसाहेबांनी लिहू शकाल, मी लिहायला लागले, ते झालं. मासिकाबरोबर प्रकाशन काढलं होतं, तो व्यवसायाचा भाग होता. तर हे जमते तर तेही जमेल अशा ह्याने आम्ही केलं. त्यात आम्ही सुरुवात अशी केली की आपल्याला ललित साहित्य नको, मार्केट जर कॅप्चर करायचं असेल तर नॉन फिक्शन ज्याला म्हणतात ते. त्यातही त्या काळात पाककृतीच्या पुस्तकांना खूप डिमांड होती. ती लाईन आम्ही पकडली आणि त्यातनं आमची भरभराट झाली. त्यावेळी खूप पाककृतीच्या पुस्तकांना मागणी आली आणि मी एकीकडे लिहित होते, एकीकडे वाचत होते. मासिकाचं काम तर चालू होतं. मासिकं नवी नवी सदर काढायची, ते एक होतं. त्या ह्याच्यात त्यांनी मला अशी पसंती केली नावाचं एक सदर खूप गाजलं. कितीतरी पुरुषांनी पण लिहिलं, त्या बायकांनी पण लिहिलं, वेगवेगळे अनुभव, बरे बुरे. नंतर मी जे काढलं होतं त्यात एक जन्मभर आठवेल असे नावाचं एक सदर सुरू केलं होतं. त्यातही लोकांचे अद्भुत अनुभव येत होते. म्हणजे एकाला तर आम्ही खोटी वाटणारी खरी गोष्ट असं नाव दिलं होतं. इतकं ते विलक्षण होतं आणि सगळं खरं होतं. तर असं ते मासिकही एकीकडे मी वाढवत गेले. तर ह्याला 2 गोष्टी लागतात. एक वाचन, हे मी सांगितलंच, पण त्याच्यापेक्षा भोवतालच्या गोष्टी टिपणं. म्हणजे मी नेहमीच म्हणते की ज्याला लेखक व्हायचं आहे त्यांनी स्पंजसारखं असलं पाहिजे. प्रत्येक थेंब टिपून घ्या तर त्यातनं काहीतरी पाणी बाहेर पडेल. सगळ्यात आपल्याला या ज्या कामाला बायका असतात तर त्या अत्यंत व्यवहारचतुर असतात, त्यांचं शिकावं. श्रीमंतांची पण सुखदुःख बघावी, अशी सगळं बघत बघत वाचत आणि बोलते व्हा, ऐकते व्हा. त्याच्यातनं तुम्हाला लेखनाला विषय मिळत जातात. लेखनाला विषय कसे मिळतात एक्झॅक्टली की हा ही घ्या कथा आणि लिहा त्याच्यावर कादंबरी असं होत नाही. पण कुठेतरी एखादं वाक्य असं येतं की त्याच्यातून कादंबरी त्याच्या भोवती गुंफता येईल असं असतं. त्याला मी नेहमी रेशमी किड्याची उपमा देते की एवढासा कण असतं, त्याच्याभोवती तो गुंफत 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 जातो आणि रेशीम तयार होतं. तसंच लेखनाचं आहे. हे अगदी सोपं नाही आहे लेखन. अरे वा तुम्ही लिहिता वाटतं, बरोबर आहे, एकटीच आहे लिहिते, असं नाही आहे. लेखन एकट्याने करण्याचाच उद्योग आहे आणि तो अतिशय कष्टाचा आहे. कसं सुचतं आहे जसं सांगता येत नाही, तर कसं लिहून होतं हे पण सांगता येत नाही. आता लेखनाला विषय सुचण्याचं एक गंमत सांगते. एखादं वाक्य असतं, मला वाटतं गुलजारची मुलाखत चालली होती. गुलजार असावे नक्की नाही मला माहिती, पण कोणीतरी प्रख्यात यशस्वी माणूस होता आणि त्याचा तरुण वयातच प्रेमभंग झाला होता. त्याच्या आजीने त्याला असं समजावलं की तू इतका मोठा हो की तुला नकार दिल्याचा तिला पश्चाताप होईल. या एका वाक्यातनं माझी एक कादंबरी तयार झाली. असं घडतं. यासाठी रोज बघितलेलं ऐकलेल्याची टिपणं करायला पाहिजेत, डायऱ्याच्या डायऱ्या भरल्या पाहिजेत. मग त्या चालता चालता त्याला एक उपमा फार छान मला आठवते अशी की आंब्याला मोहर लागतो. सबंध आंब्याचं झाड डवरून जातं मोहरान. त्यातल्या किती मोहरांच्या कैऱ्या होतात, किती कैऱ्यांचे आंबे होतात आणि किती आंबे आपल्यापर्यंत येतात, असं त्या नोट्सचं आहे. एवढ्या खंडीवर नोट्स काढल्या तरी त्यातनं 2-3च विषय सापडतात की येस हे डेव्हलप करता येतील असं. प्रकाशन क्षेत्रात जाऊन बसवण्याचा किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? शिवाय अशा वेगळ्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, तर घरच्यांपासून इतरांपर्यंतच्या प्रतिक्रिया कशा होत्या? घरच्यांची प्रतिक्रिया अगोदर कुतूहलाची होती, काहीशी साशंकपणाची होती. कारण लेखन आणि प्रकाशन हे दोन्हीही तसे बेभरवशी व्यवसाय आहेत. एखादं पुस्तक का चालतं आणि एखादं का चालत नाही हे हिंदी सिनेमासारखंच कुणालाही सांगता येत नाही. पण आमची त्यातल्या त्यात सेफ होती पाककृतींची पुस्तकंही. पण आम्हाला निर्मितीची काहीही माहिती नव्हती आणि शून्य माहिती घेऊन आम्ही या व्यवसायात उतरलो. हे थोडंसं आम्हाला जड गेलं. सावरलो आम्ही लवकर, कारण पिकअप सेन्स असल्यामुळे भराभर मी ते शिकत गेले. साठेसाहेब होतेच म्हणजे, पण ते वयाने बरेच मोठे होते, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या वडिलांच्या वयाचे होते. त्यामुळे करायचं काय होतं ते मलाच करायचं होतं.
त्यावेळी कंपोज रूम होती, मग कंपोज रूम आम्ही उभारली. त्यामुळे खर्च एकदम आटोक्यात आला. सगळंच आउटसोर्स करणं परवडत नाही धंद्याच्या सुरुवातीला. आणि छापायला तेवढं बाहेर, बाकी सगळं आमच्याचकडे. आणि सुदैवाने आम्हाला आणखी एक प्रयोग आम्ही केला की जो पूर्ण फसला, तो म्हणजे पुनर्मुद्रणाचा. एक असं होतं की डायजेस्टमध्ये कशी सगळी निवडक ह्याच्यातलं लेख छापले जातात, ते कधी स्वतंत्र लेख देत नाहीत. तसं करायचा आम्ही प्रयत्न केला, पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की मराठीचं क्षेत्र फार मर्यादित आहे आणि ते लोकांनी नाही उचलून धरलं. म्हणून त्यावेळी आम्ही ते बंद केलं. 67 साली मासिक सुरू झालं आणि 72 साली आम्ही स्वतंत्र कथा छापायला सुरुवात केली. पण ज्याला पोएटिक जस्टिस म्हणतात तो असा की त्यानंतर जवळजवळ 25-30 वर्षांनी आमचं जेव्हा छान इकडे सगळं चाललं होतं तेव्हा 1-2 लेखिका मला भेटायला आल्या आणि त्या म्हणाल्या, तुम्ही तो प्रयोग बंद का केलात? आमची अभिरुची त्यावर जोपासली गेली, कारण तुम्ही आम्हाला सगळं चांगलं देत होतात. तर असं घडतं. म्हणजे व्यावहारिक यश तेव्हा आम्हाला मिळालं नाही, पण लोकांना ते आवडलं. आणखी एक असं झालं की सकाळ सोडून इकडे आलेले बघू तरी काय करतात, असा एक पण दृष्टिकोन पुष्कळ लोकांचा होता. त्याचाही थोडासा त्रास झाला नाही असं नाही, पण ते लवकरच आम्ही बाजूला टाकलं. आम्ही चालत राहिलो आणि मासिक वाढत गेलं. आता तर मासिक खूपच वाढले, कुठल्या कुठेच गेले ते. मग कंपोज रूम गेली, तेवढ्यात सुदैवाने कॉम्प्युटर आला. 94 साली साठेसाहेब गेले आणि मग हे सगळं मीच बघायला लागले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला विषय आणि तंत्र दोन्ही बाबतीत पुढे गेलं पाहिजे, काळाबरोबर चाललं पाहिजे. त्या कंपोज रूम बंद करून कॉम्प्युटराईज केलं. विषय नवे नवे घेतले गेले. लेखस्पर्धा आम्ही ठेवायला लागलो. आणि आणखी एक वैशिष्ट्य उत्तम कथा मासिकाचं मी जे सुरू केलं ते असं की दर महिन्याला 4 कथा, कविता, विनोद हे सगळं द्यायचं. त्याच्याबरोबर एक कुठली तरी थीम घेऊन त्यावरचे लेख मागवायचे. म्हणजे जानेवारीत आम्ही आरोग्य विशेषांक काढतो, फेब्रुवारीला शिक्षण व्यवसाय नव्या वाटा, मार्चमध्ये ग्राहक विशेषांक असतो. ग्राहक विशेषांक खूपच गाजला आणि त्यात गंमत अशी झाली की त्यावेळेलाच ग्राहक खातं केंद्र सरकारमध्ये निर्माण झालं होतं. आणि बिंदुमाधव जोशी हे जे कार्यकर्ते, त्यांनी ग्राहक चळवळ खूपच कुठल्या कुठे नेली होती. त्यांनी ग्राहकांना असा विश्वास दिला की तुमच्या तक्रारींची दाद इथे लागेल. तर त्या तक्रारी आणि त्याची लागलेली दाद हे आम्ही प्रसिद्ध करायला लागलो. आणि त्यातनं एक गमतीदार गोष्ट अशी झाली की काही लोक त्याला तक्रार विशेषांकच म्हणायला लागले. पण ग्राहक न्यायालयात न्याय मिळतो हे लोकांच्या मनावर ठसवण्यात तो मार्चचा अंक आमचा यशस्वी झाला. आणि फार खाजगी क्लासेसपासून थेट प्लॉट खरेदीपर्यंत सर्व, आणि मेनली बिल्डरच्या तक्रारी, या सगळ्या तक्रारींची आम्ही त्याच्यात दखल घेतली. त्यात आम्हाला आमच्या ऑफिसच्या समोरच त्या ग्राहक मंचाचं हेड ऑफिस निघालं होतं. त्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं. ते झालं. नंतर ऑगस्टचा जो सौंदर्य विशेषांक असतो त्यात आम्ही सौंदर्य साधनेची सगळी माहिती देतो, परंतु थीम अशी असते की आरोग्यातून सौंदर्य. तर आधी आरोग्य सांभाळा. तुम्ही जर निरोगी असाल तर त्वचा आपोआपच तुमची उजळेल, असा एक थीम ठेवून मी त्या सगळ्या लेखकांना सांगत होते की असं लिहा. ओके, मेकअपचे अनेक प्रकार आहेत, ज्याला त्या फील्डमध्ये जायचे त्याला ते माहिती पाहिजे, पण नॉर्मल मुलींनी मेकअपनी सुंदर दिसू नये, त्यांनी सुंदर दिसावं आणि मग भरीला मेकअप करावा, असं आम्ही सांगत गेलो. तर सप्टेंबरचा पर्यटन विशेषांक असतो, त्या ह्याच्या देश परदेशातल्या सगळ्यांचे लेख येतात, चांगले लेख लिहितात. त्यात आम्ही तेच सांगतो, तुम्ही की तिथलं वैशिष्ट्य बघा, ते सांगा, तिथे भेटलेल्या माणसांशी बोला आणि ती माणसं काय बोलतात त्यावरनं त्या प्रांताची आपल्याला ओळख पडते. आणि असे लेख आम्हाला मिळत गेले. फार दक्षिण ध्रुवापासून ते इथल्या खिद्रापूरपर्यंत सर्व क्षेत्रातले लेख आमच्याकडे येत गेले. यात सगळ्यात मोठं सहकार्य आमच्या लेखकांचं आहे. आम्ही आवाहन करत होतो, पण त्या आवाहनाला प्रतिसादही तेवढाच मिळत होता. आणि मग दिवाळी अंक, त्या प्रत्येक दिवाळी अंकात माझी एक कादंबरी असते आणि त्याची पुढे पुस्तकं होतात. असं 94 सालापासून आजपर्यंत सगळ्या कादंबऱ्या. मग काय झालं, थोडं मासिकाकडे लक्ष अधिक द्यावं लागल्यामुळे बाहेरच्या प्रकाशकांना कादंबरी देणं जरा कमी झालं. देत होते मी, नाही असं नाही, पण मग ते म्हणायचं ठीक आहे, दिवाळी अंकाची कादंबरी आमची, म्हणजे त्याचं बुकिंगच व्हायला लागलं. असं एक प्रकारे झालं. अशा त्या खूप कादंबऱ्या झाल्या. तर असं हे मासिक आमचं वाढत गेलं. आणि प्रकाशनात नंतर असं लक्षात आलं की यूट्यूब आले
यूट्यूब आल्याबरोबर बायका त्याच्यावर बघून पदार्थ करायला लागल्या. तेव्हा आम्ही आमची पण लाईन बदलली आणि सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक त्याच्यात ते लर्न जर्मन विथ इंग्लिश ते पुस्तक निघालं म्हणजे आम्ही काढलं नाही, पण आम्ही त्याचं वितरण केलं. त्यात आम्हाला यश आलं चांगलं. व्यवसाय यशाचे मार्गदर्शन असा एक वेगळा विषय होता. त्या विषयाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि धार्मिक म्हणजे पूजा करतो आपण, ती कशासाठी करतो तर अशी करा पूजा, असं एका गुरुजींचं पुस्तक आम्ही काढलं. लहानपणी सकस वाचनातून तुमच्यावर वाचन संस्कार झाले किंवा तुमच्यातला लेखक घडत गेला असा तुम्ही उल्लेख केला. पण आज आपण एकीकडे बघतोय तर ग्रंथालय बंद पडत आहेत. तर त्याबद्दल तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला मला. नाही, ग्रंथालय बंद पडणं ही केव्हाही अतिशय वाईट वाटणारीच गोष्ट आहे. पण बदलत्या काळाबरोबर जर खरोखरच डिजिटल लायब्रऱ्या इतक्या वाढल्या तर काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. का जसं आम्ही ट्रेडर मशीनपासून CTP-पर्यंत आलो तसंच हे आहे की जाड टायपाच्या पुस्तकापासून आपण ह्याच्यापर्यंत आलेलो आहोत, वाचायला मिळतं आहे ते. पण वाचनालयाचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे की अनेक कपाटं आहेत, विविध विषय आहेत आणि आपण ती सगळी पुस्तकं चाळून त्यातनं एक निवडतो, ते घरी येऊन वाचतो, ते परत करतो, दुसरं घेतो. ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला मेंदूला पोषक आहे. आणि ते पोषण किंडलने होतं की नाही याची मला कल्पना नाही, कारण त्यात किती चॉईस असतो हे मला माहीत नाही आहे. माझ्या चॉईसचं पुस्तक मिळतं का किंडलमध्ये जी 2000 भरलेली आहेत त्यातनंच मला वाचावं लागतं, हे मला अजून तितकं कळलेलं नाही. तर मला हवं ते पुस्तक त्यात जर भरायचं असेल आणि ते कायमचं तिथेच राहणार असेल तर त्यापेक्षा मी लायब्ररीतनं आणीन, 8 दिवस वाचून परत करीन, हे अधिक चांगलं नाही का? यासाठी ग्रंथालय हवी आहे. आणखी एक गोष्ट अशी की सारखं आपण म्हणतो की जीवन वेगवान झालं आहे, तो वेग कंट्रोल करणं आपल्यात थोडंसं हातात असतं, नाही असं नाही. ते जे 17 वेळा वापरून जुनं झालेलं वाक्य आहे की आवड असली की सवड मिळते, ते जुनं झालं असलं तरी ते खरं आहे की तुम्ही सवड काढा ना, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास वाचा. तर वाचनाचं पोषण हे परत परत पालकांपाशीच येतं की त्यांनी केलं पाहिजे. माझे वडील डॉक्टर होते, ते दवाखान्यात जाण्याआधी 1 तास दुपारी पुणे नगर वाचन मंदिरात जायचे, तिथे वाचन करायचे आणि मग दवाखान्यात जायचे. त्यांचं बघून आम्हाला लायब्ररी ही कल्पना समजली, पटली आणि आम्ही सगळीच भावंडं वाचणारी असल्यामुळे किती पुस्तकं विकत आणायची, विकत आणतच असतो. इथे आहेत आमच्याकडे पुष्कळ पुस्तकं, पण त्यापेक्षा लायब्ररीत एकावेळी असंख्य पुस्तकांची ओळख होते. ती होण्यासाठी ग्रंथालय आवश्यक आहे. यासाठी शाळेतल्या ग्रंथालयांची ओळख विद्यार्थ्यांना, शिक्षकांनी करून द्यायला पाहिजे की आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत, वाचा. मोबाईलवर पुस्तक वाचायला मिळतं, मोबाईल गेम्स खेळतात, त्याच्यात गैर काही नाही, खेळू देत. नवं तंत्र आले की कुणालाही ते आवडतं, आम्हालासुद्धा आवडतं. आता बघता बघता पाढे जाऊन कॅल्क्युलेटर आलेलेच आहेत. तर तसं ते तंत्र बदलत जाणार, पण वाचनाने जे मेंदूचं आणि मनाचं पोषण होतं त्यासाठी ग्रंथालय अत्यंत आवश्यक आहे. आणि ते ग्रंथपालावरही आहे, त्यांनी तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं आणली पाहिजेत, ठेवली पाहिजेत. वाचकाची नस ओळखून त्याला हवं ते देण्याचं कसं तुम्ही कसं मिळवलं? म्हणजेच मुखपृष्ठापासून ते त्याच्या पुस्तकाच्या किंवा मासिकाच्या बाजारपेठेपर्यंत अनेक टप्पे असतात निर्मितीमध्ये एखाद्या पुस्तकाच्या, ते तुम्ही कसे पार केले? लेखन, संपादन आणि मुद्रित शोधन या सगळ्या ह्याच्यात हे बरंचसं सेल्फ हेल्प हाच त्याच्यातला एक मुख्य गोष्ट आहे की सारखं शिकत राहिलं पाहिजे, बघत राहिलं पाहिजे काय चालतंय ते. मुद्रित शोधन करण्यासाठी आधी स्वतःचं शुद्धलेखन परफेक्ट असायला पाहिजे की जे माझं होतं पहिल्यापासून. मुद्रित शोधनाचे कोर्सेस आहेत, पण त्याचा आग्रह फार थोडा धरला जातो आणि बघता बघता प्रूफ रिडर्स कमी व्हायला लागलेत. आणि स्पेलचेक इंग्रजीत चालतं, मराठीत चालत नाही, कारण आपल्या मराठीत अनेक अलंकार आहेत, म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, वेलांट्या, रपार वगैरे वगैरे, ते त्यांना माहीतच पाहिजे. तर हे झालं मुद्रित शोधनाचं. आता एका पुस्तक निर्मितीत जसं स्क्रिप्ट वाचून ते संपादन करायचं असतं तितकंच महत्त्व, म्हणजे संपूर्ण पुस्तक निर्मिती इतकं महत्त्व मुखपृष्ठाला असतं.
मग आमचा जेव्हा एखादा डीलर म्हणतो की तुमचं पुस्तक कव्हरवर जात आहे, की मला भयंकर रागही येतो आणि आनंदही होतो. मी पुस्तकावर मेहनत केली त्याचं काय, तसं नाही आहे. तर हे सुद्धा मी त्या आर्टिस्टना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून शिकत गेले की विषय काय आहे हे मला त्याला समजून देता आलं पाहिजे. तो दिला की त्याच्या काय कल्पना आहे त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि स्टॉलवर पाहता क्षणी पुस्तक उचलावं असं वाटेल असं कव्हर कसं करता येईल हे ते आणि मी मिळून ठरवतो. मी एकटी काही करत नाही, ही एक टीम असते. पण फक्त मला त्यांच्याशी रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांचं मी आत्मसात केलं पाहिजे. असं होत होत ते गेलेलं आहे. चांगले चांगले आर्टिस्ट आमच्याकडे आले, त्यांनीच मला बरंचसं शिकवलं खरं म्हणजे. अगदी पहिल्यांदी तर जे स्कूलचे डीन गोंधळेकर ते यायचे आमच्याकडे. तिथपासनं आत्ताच्या हे प्रभाकर काटे वगैरे आर्टिस्टपर्यंत तेच सांगतात. एक आहे वास्तुपर्व म्हणून माझे कादंबरी दीर्घांक आहे. जेव्हा हे घर माझ्या मालकीचं झालं तेव्हा असंख्य प्रॉब्लेम्स आले त्याच्यात. त्यात खूप खटले झाले, कोर्ट कचऱ्या झाला, ते सगळं मी जिंकलो. शेवटी एकदाचं ते माझ्या ताब्यात आलं, पडलं घर एकदा. असं सगळ्या ह्याच्यातनं मी जाते, ह्याच्यावर मी लिहिलं होतं. तर मी त्यात एक वाक्य असं लिहिलं होतं की काहीही माहिती नसलेली 6 वाड्यांच्या प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका माझ्या हातात पडली आणि मी ती प्रश्नपत्रिका सोडवायला लागले असं मी लिहिलं होतं. प्रभाकर काटे ऐकत होते माझं, असं ते तिसरीकडेच बघत होते. मला वाटलं की हे काय ऐकतात का नाही. आणि मग त्यांनी जे चित्र काढलं ते इतकं अप्रतिम होतं. माझ्या हातात वाचायचा चष्मा, मी चष्मा वापरते, वाचायचा चष्मा, आणि मी त्या 6 मजली वाड्याकडे बघते आहे की आता कुठून सुरुवात करू प्रश्न सोडवायला. असं चित्र त्यांनी काढलं आणि ते खूप लोकांना आवडलं. ते वास्तुपर्व हा दीर्घांकही लोकांना म्हणजे काल्पनिकपेक्षा ते वास्तव जास्त विलक्षण होतं, ते लोकांना आवडलं. तर चित्रकार आपल्या पद्धतीने कन्सिव्ह करत असतो आयडिया आणि त्या येतात. मग कधीकधी आम्हाला थोडाफार फेरफार करावा असं वाटतं की होई ग्रीन ह्याच्यात रिपीट होतो आहे, हा नको, हे दुसरं घ्या, इतपतच. पण आर्टिस्टला स्वातंत्र्य दिलं पाहिजे तरच ते चांगलं काम करू शकतो. तुम्ही काढा मग बघू आपण, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा तो सुखाने घरी जातो. त्याला मी नाही सांगत. एकच असतं की फिगर्स चांगल्या पाहिजेत आणि कलर स्कीम चांगली पाहिजे, आकर्षक पाहिजे, एवढे. पण हे सुद्धा मी शिकत गेले. यासाठी पुन्हा एकदा ग्रंथालय उपयोगी पडतं. तिथली कव्हर्स बघावीत. ती कव्हर्स बघता बघता आपल्या लक्षात येतं की येस, कव्हरकडे बघून विषय कळतो आहे यात काय आहे. म्हणजे ते तुम्हाला दिशा दाखवतं की या दिशेने जा असं. तर असं मी शिकत गेले. मुद्रित शोधन मात्र मी सकाळमध्ये शिकले. सकाळमध्ये आम्हाला ते म्हणजे तिथे प्रोफेशनल प्रूफ रीडर्स होते, पण तरीसुद्धा मूळ स्क्रिप्ट जर शुद्ध असेल तर प्रूफ रीडरचं काम सोपं होतं. म्हणून मूळ स्क्रिप्टच आम्ही शुद्ध करत होतो. पण सकाळनी मला खूपच शिकवलं. त्याच्यात हे मुद्रित शोधनही आलं. तिथे आर्टिस्ट यायचे, त्यांचं मी ऐकते. त्याचा प्रताप मोळीक यायचे, त्यांची स्वराज्याला कव्हर्स बरीचशी होती, असे बरेच होते. तर मी शिकले म्हणजे त्यांच्याकडून शिकले. तेव्हा सगळं श्रेय त्या लोकांना आहे. प्रकाश ऑफसेटचे वेलणकर म्हणून आहेत, ते स्वतः आर्टिस्टही आहेत, ते जाहिरात एजन्सी चालवतात, त्यांचा प्रचंड मोठा प्रेस आहे. ते मला वेळोवेळी हिंट देत गेले. साठेसाहेब होते तोपर्यंत आम्ही जाहिराती घेत नव्हतो. मग आम्ही जाहिराती घ्यायला लागलो. तेव्हा त्यांनी मला जाहिरातींचा व्यवहार शिकवला की कशी घ्यावी, जाहिरातदारांना कसं ॲप्रोच व्हायचं, आपण जो रेट सांगतो त्यापेक्षा ते नक्कीच कमी मागतात, कुठे थांबायचं, हे सगळं मला वेलणकरांनी शिकवलं. तर शिकण्यापेक्षा त्या दत्तात्रयापेक्षा जास्त गुरु आपल्याला प्रकाशन क्षेत्रातच लागतात आणि ते मला मिळाले. लेखक तर बदलत जातातच, पिढीगणिक लेखक बदलत जातात. काही जणं सोडून देतात लिहायचं. पण उत्तम कथाला मिळालेला सगळ्यात मोठा कॉम्प्लिमेंट म्हणजे अगदी रिमोट प्लेसेसमधनं लेखक येतात. म्हणजे मुक्काम अमुक, पोस्ट अमुक, असं सगळं आम्हाला ते वाचावं लागतं. हा नेमकं गाव आहे तरी कुठे, याचा अर्थ एक तर तिथपर्यंत मासिक पोचलेलं आहे आणि दुसरा म्हणजे तिथल्या लोकांना आपलं काहीतरी सांगावं असं वाटतं. हा विश्वास आम्ही वाचकांच्या मनात निर्माण केला की येस, तुमच्या याला आमच्याकडे स्वागत आहे. आत्ता या दिवाळी अंकातसुद्धा काही की अगदी कुठल्या तरी दुर्गम आणि त्यांच्याजवळ सांगायला खूप असतं आणि ते सगळे अनुभव अस्सल आणि वास्तव असतात. आणि त्यात मुख्यतः उगाच अलंकारिक भाषा नसते. त्यात पुन्हा गंमत काय होते की ग्रामीण जेव्हा कथा माझ्याकडे येते
तेव्हा मी त्यांना असं सांगते की संवाद तुमच्या बोलीत, निवेदन आमच्या भाषेत, तर वाचक ते वाचू शकतील. आणि हे सगळ्यांना आवडतं आणि तसं करून लिहितात. आता साताऱ्याच्या एक बाई आहे, त्या लिहितात तर शिरा, आपण जो रोज खातो तो शिरा, त्याच्या कंसात त्या गरा असं लिहितात की साताऱ्याला शिऱ्याला गरा म्हणतात. तर मी त्यांना म्हटलं की एकदा तुम्ही लिहा, पण पुढे सगळीकडे गरा शब्दच वापरा, आम्हाला समजलं. तर अशा रीतीने आपल्यालाही ग्रामीण भाषेची ओळख होते आणि त्याच्यात एक गोडी आहे, एक अस्सलपणा आहे, तो आम्ही टिकवलेला आहे. आता नागपूरचं जे असलं तर आपण काय म्हणतो की केली गेली, ते लिहितात केल्या गेली, ते बदलायचं नाही कारण ते त्यांचं आहे. आता नागपूरचे लोक काहुंबे वगैरे काय म्हणत नाही फारसं, तेही आता बदलले पुष्कळ, त्यांची भाषा बदलली, पण काही लकबी ज्या त्यांच्या आहेत ते आपण ठेवायच्या. करून राहिले चालेल, करून राहिलेच ठेवा असं, अशा रीतीने. आणि पुष्कळदा लेखकांना सुचत नाही की काय लिहावं, मग ते मी म्हणते की सांगा तुम्ही काय करता, कुठे असता, करिअर कसली, बोलता 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 येस हे लिहा ना, हा विषय चांगला आहे. असं करत करत अनेक लेखक तयार झाले. माझ्या ह्याच्यात तुम्ही दुरुस्ती केली तरी चालेल असं बहुतेक सगळ्यांचं म्हणणं असतं. इतक्या 50 वर्षात मला एकच अशी भेटली लेखिका, ते म्हणाले माझा एक शब्दही बदलायचा नाही. तिला मी सांगितलं की लेख घेऊन जा, ते संपादक कशाला बसला आहे. माझी बांधिलकी वाचकांशी आहे, त्यांना आवडलं पाहिजे, त्यांना ते आपलंसं वाटलं पाहिजे, त्यांना यातून काहीतरी मिळालं पाहिजे. हे 3 दृष्टिकोन ठेवल्यानंतर जे आवश्यक आहे ते बदल मी करणारच आहे. कित्येक मुलाखती खूप पसरट असतात, मुलाखतकारांनी कमी बोलावं असा माझा पहिला सवाल असतो. काय प्रश्न विचारणार ते आधी मला दाखवा, थोडक्यात तुम्ही थोडं बोला, त्याला भरपूर बोलू द्या, मग काय कमी करायचं ते आपण बघू नंतर. अशा रीतीने मुलाखती घेतल्यामुळे लोकांना आवडतात. आणि दरवर्षी दिवाळी अंकात आम्ही कलापुरवणी टाकतो, त्यात मोठ्या स्टार्सची तर माहिती असतेच त्याच्यात, पण या अंकात आम्ही ईशाचे बाबा ही मुलाखत टाकली. ती जी तुला पाहिले रे नावाची मालिका होती त्या पात्रांनी फार सुंदर काम केलं आहे. तर जेव्हा त्यांची मुलाखत घेऊ का असं त्या नगरच्या बाईंनी मला विचारलं, तेव्हा मी म्हटलं अवश्य घ्या. आणि मला असं वाटलं की हा आत्ताच ह्याच्यात आलेला माणूस आहे, तसं नाही आहे. त्यांनी पथनाट्य खूप केलेली आहेत, त्यांनी 250हून अधिक नाटकात प्रयोग केलेले आहेत आणि माहितगार माणूस आहे आणि सुंदरच काम केलं त्यांनी. झींनी त्यांना बक्षीसही व्यवस्थित दिली भरपूर. तर असे आम्ही शोधत असतो, लेखक पण आणि कलाकार पण. आणि शक्यतो लेखक रिपीट करायचा नाही, तर नवे नवे लेखक येतात. एखाद्या लेखकाची एक कथा प्रसिद्ध झाली की तो म्हणतो माझी आणखी एक तुमच्याकडे ती केव्हा घेणार. मी सांगते एवढ्यात नाही, थांबा जरा, इतरांनी वावमध्ये. आणखी एका उत्तम कथातलं सदर गाजलं म्हणण्यापेक्षा लोकांना आवडलं ते म्हणजे इंग्रजी उत्तम पुस्तकाचा परिचय. ते गेली 3 वर्ष जवळजवळ झाले राहुल गोखले लिहित आहेत आणि ते लोकांना आवडते. की एकतर आम्ही मूळ इंग्लिश वाचू शकत नाही, वेळही नसून एवढे इंग्लिश कळतही नाही, पण हा परिचय वाचल्यावर कळतं की अरेच्या हे चांगलं पुस्तक आहे. आणि त्यात आम्ही असं बघतो की सगळ्यांच्या चवींना मान देता येईल. म्हणजे त्यात रस्किन बॉन्ड येईल, ते त्यात आपला कोण ऋषी कपूरचं आत्मचरित्र खुल्लम खुल्ला ते चांगलं होतं, ते फार छान लिहिलं होतं त्यांनी. आणि खरोखरच त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं. आणि सहसा मी वाचलेलं असतं, मी आणि राहुल गोखले चर्चा करतो आणि मग निवडतो. आणि एक तर राजकीय तर घेतो आपण, ते लोकांना दिल्लीतलं राजकारण आवडतंच, ती पुस्तकं आम्ही घेतो. तर असं इंग्रजी पुस्तकांचा परिचय हे उत्तम कथाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते लोकांना आवडते. पाककृतीच्या पुस्तकांमध्ये आमच्या हळूहळू लक्षात आलं की बायकांना नॉनव्हेज पदार्थांबद्दल कुतूहल आहे आणि ते त्यांना शिकायचं आहे. त्याचं एका बाईने आम्हाला असं सांगितलं की बाहेरचं खाणं खूप महाग असतं, यापेक्षा माझा कटाक्ष असा आहे की माझा मुलगा बाहेर जाऊन जे खातं ते तितकं हायजेनिक असतं की नाही हे मला पाहायला पाहिजे, यासाठी मी शिकलं पाहिजे असं म्हणून त्या बाईंनी नॉनव्हेज शिकायला सुरुवात केली. त्याच्यात मधुबाला सातव म्हणून आमच्या लेखिका आहेत, त्यांनी नॉनव्हेज असंच पुस्तक काढलं. त्यानंतर आम्ही एक चायनीज पंजाबी असं पुस्तक काढलं. मग एक CKP पुस्तक च्या लेखिका आल्या होत्या, पुष्पा राजे म्हणून आणि नीता गुप्ते, अशा त्या 2 CKP होत्या बाकी. तर त्यांनी CKP शाकाहारी आणि CKP मांसाहारी
अशी 2 पुस्तकं काढली आणि ती चांगली गेली. तर गंमत अशी की सदाशिव पेठेतले जे आमचे डीलर आहेत, एक तुळशीबागेच्या रस्त्यावर आहेत, त्या तर नॉनव्हेज आणि चायनीज पंजाबी खूपच विकतात. तर म्हणजे असं नाही की बाहेरचेच लोक विकतात. एक नबाबी नॉनव्हेज म्हणून एक बरन आडनावाच्या लेखिका काश्मीरी, ते आमच्याकडे आले. त्यांना कुणीतरी पाठवलं की यांच्याकडे पाककृतींची येतात. त्या काश्मीरच्या राजाचा जो कुक होता तो त्यांच्या ओळखीचा होता. त्याच्याकडून शिकून त्यांनी ती पुस्तकं पदार्थ स्वतः शिकल्या आणि ते लिहायला लागल्या. ते नबाबी नॉनव्हेज पुस्तक छान जातं. तर त्यांचं नाव मला आठवत नाही, म्हणजे बरं आडनाव हे मला आठवतं आहे. आणि चांगली म्हणजे ती फार मोठ्या ह्याच्यातली कुळातली बाई होती, एकदम साधी. आणि ती म्हणाली की मला खरंच वाटत नाही की माझ्या हे पदार्थांचं वर्णन इतकं लोकांना आवडेल. आवडतं. तर असं ते ह्याच्यात वाढत गेलं. पुस्तकांमध्ये सुद्धा जेवढी तुम्ही व्हरायटी आणाल तेवढी लोकांना हवी असते. तर किचन क्वीन नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात असं आहे, त्यात सगळ्या गृहिणींना टिप्स आहेत त्याच्यात. आता आपल्याकडे पाहुणे येणार असले तर पाहुण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात. यजमानांचे बॉस येणार असतील तर त्याचं स्वागत वेगळं असतं. मुलांचे मित्र येणार असतील तर त्याचं वेगळं असतं. हे कसं करावं हे सुद्धा त्या बाईंनी सांगितलेलं आहे. सणावाराला कोणत्या सणाला कोणते पदार्थ करावेत हे सांगितलेलं आहे. तर ही पुस्तकं प्रख्यात शेफ निलेश लिमये यांचं पुस्तक आम्ही काढलं. गुड मॉर्निंग न्याहारी हे त्या पुस्तकाचं नाव आहे. तर त्याला मी म्हटलं की मराठीच पदार्थ पाहिजेत असं मुळीच तुम्ही बाइंडिंग ठेवू नका. तुम्ही देशोदेशीचे पदार्थ करता ते त्यात लिहिले तरी चालेल. त्यातून मग आणखी एक लेखिका आली आणि तिचं आम्ही पिझ्झा आणि पास्ता हे पुस्तक काढलं. तेही बरं जातं. म्हणजे कबाब किंवा पिझ्झा आणि पास्ता ही खूप जाणार नाही ते आम्हालाही माहिती आहे, पण तरीसुद्धा ते घेणारे आहेतच. आणि आपले डीलर गावोगावी प्रदर्शनं भरवतात. कुठल्या गावात काय जातं हे आम्हाला त्यावरनं समजतं. सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, अकोला सगळीकडे प्रदर्शनं भरत असतात. कोल्हापूरला तर नॉनव्हेज जातंच. काही ठिकाणी आईस्क्रीम आणि सरबत हे पुस्तक खूप जातं. आणखी 2 आमची पुस्तकं जी आहेत, एक आहे बाळाचा आहार आणि एक ज्येष्ठांचा आहार. सामाजिक दृश्य कसं आपल्याला समजतं, डीलरकडनं जी डिमांड येते त्यात जर बाळाचा आहार 25 प्रती मागितल्या असतील तर ज्येष्ठांचा आहार 5च मागितलेले असतात. म्हणजे घरात ज्येष्ठांचं स्थान काय आहे त्याच्यावरनं समजतं आपोआपच. त्यांना काय वेगळं करायचं आहे, पण तसं नाही आहे. ज्येष्ठांमध्ये मधुमेह असतो, डायबिटीस असतो. मग मधुमेहासाठी 75 पदार्थ हे पुस्तक निघालं. आयुर्वेदातली 100 घरगुती औषधे, त्या घरगुती शब्दावर ते पुस्तक गेलं. कारण प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जायचं आणि बसल्या बसल्या 200 रुपये काढून द्यायचे हे सगळ्यांना झेपत नाही. हो, झेपतही नाही आणि गरजही नसते. तर ते चांगलं जातं पुस्तक. तर आरोग्यविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पदार्थांचीच पण आरोग्यविषयक अशी पुस्तकं चांगली जातात. केसांची निगा, तेजकांती ही सगळी आरोग्य, सौंदर्य अशा बॉर्डर लाईनवरची पुस्तकं आहेत. ही प्रकाशनं आमची एक एक एक. आणि मी माझ्या ज्या आहेत व्यवस्था मार्केटिंग बघणाऱ्या वंदना सोनी म्हणून, त्यांना मी असं सांगते की गिऱ्हाईक जे आपल्याकडे पुस्तक खरेदीला येतं त्याच्याशी बोला. त्यांच्याशी बोलण्यातनं आपल्याला हिंट्स मिळतात. हे नाही का हो पुस्तक त्यांच्याकडे की आम्ही तो विषय टिकवून ठेवणार आणि लेखक शोधणार, झालं पुस्तक तयार. असं सुद्धा कधी कधी झालेलं आहे. एक बाई एकदा असं ते पदर असा पोचा खोचलेला आली, म्हणाली चकलीच्या भाजणीची माहिती असलेलं पुस्तक पाहिजे. म्हटलं बिचारी पीठ भिजवता माझ्याकडे आली. दिलं आम्ही, होतं आमच्याकडे. महाराष्ट्रीय पदार्थ म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यात ते सगळं आहे. 100 पक्वान्न नावाचं पुस्तक आहे, ते चांगलं जातं. कारण बायकांना पुष्कळ म्हणजे बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे मला मान्य आहे, पण घरी करावं असं वाटणारे आणि घरी खाण्याचा आग्रह धरणारेही वाढत आहेत. त्यांच्यासाठी ही पुस्तकं उपयोगी आहेत. अशी पुस्तकं खूप चालली. मग आत्ता एवढ्यात आम्ही ब्लाऊज आणि पंजाबी शिवणाचे पुस्तकं काढली आणि त्याच्यात विशेष म्हणजे सेम साईजची पेपर कटिंग्ज आम्ही टाकली. त्यामुळे ते पटापट त्याच्या आवृत्त्या संपायला लागल्या. अशी लाईन आता एक 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 चालू आहे. आता सतत आम्ही आता पदार्थांचं लाईन मागे पडली. आता इतर विषय आम्ही शोधतोय. काहीतरी नवीन मिळत जात आहे. इंग्रजीच्या मराठीवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल सतत ओरड ऐकायला मिळते आहे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मराठी भाषेचं भविष्य काय आहे?
मराठीचं फ्युचर ब्राईट आहे, यात शंकाच नाही. कारण लहान मोठ्या गावातले लेखक लिहायला लागले आणि त्यांना एक्सपोजर देणारी नियतकालिका मासिकं ही पुष्कळ आहे. त्या मराठीला काही मरण नाही, किती जरी कोणी इंग्लिशचं म्हणत असलं तरी. आता इंग्लिशच्या बाबतीत परत मी थोडंसं प्रकाशनातलं सांगते. जेव्हा आरोग्यविषयक पुस्तकं किंवा आरोग्यविषयक लेख आम्ही लिहितो तेव्हा मी त्या डॉक्टर लोकांना असं सुचवते की इंग्रजी शब्द टाळू नका. किडनीला किडनीच म्हणा, त्याला मराठी शब्द वापरू नका. कॉम्प्युटरला कॉम्प्युटरच म्हणा किंवा जे काय त्याचं तुमच्या जे त्यातले टेक्निकल शब्द असतील ते. तसं मराठी लेखनामध्ये इंग्रजी शब्द आले तरी चालेल. हे वाक्य मराठीजवळ परकीय शब्द पचवण्याची फार मोठी ताकद आहे. हे मला तर पटलंच आहे, पण हे पहिलं वाक्य महामहोपाध्याय द वा पोद्दारांचं आहे. तेव्हापासून मी असं म्हटलं की का आपण इंग्रजीला एवढं अगदी विटाळ मानतो आहे त्याचा. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये दर एडिशनला हिंदी शब्द ते ॲड करत जातात. बंदोबस्त, लाठीचार्ज हे सगळे त्यांनी घेतले. आपल्याला काय इंग्लिश वर्ज आहे, रोजच्या जीवनात जे आपले इंग्लिश शब्द आहेत ते तसंच राहू देत. तर हे लेखकांना मी सांगते. आता मराठी मागच्या पिढीतलं थोडं अवघड होतं म्हणण्यापेक्षा आजच्या पिढीला ते परिचित नाही आहे. आत्ताच परवा मी एक लेख एडिट केला, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की 1970च्या दशकात मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्याचं मी असं केलं की मी कॉलेजात होतो तेव्हा. म्हणजे कळतं ना, तुझं 70 साला मला नको आहे, कॉलेजात तुला काय मिळालं ते हवं. तर हे म्हणजे सुलभीकरण हा आणखीचा अवघड शब्द आहे, पण सोपं करा, प्रवाही करा. म्हणजे वाचताना थांबू नये की म्हणजे काय असं नाही, त्याला कळलं पाहिजेचं. पण मराठीचा दर्जाही कायम राहायला पाहिजे. तो कायम कसा ठेवता येईल ही एक थोडी कसरत आहे आणि आजचे मराठी लेखक ती करत आहेत. लिहिताना ते चीप होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. ते घेतात. विषय बदलत जातात, विषयाप्रमाणे भाषाही बदलते. आता कारखान्यांवरचे लेख बरेचसे येतात, जेव्हा त्यात प्रोडक्शन मॅनेजर, मार्केटिंग, सेल्स साईड, परचेस साईड असे शब्द येतात, त्याच्यावरचे लेख येतात, ते आम्ही देतो. हे विषय बदलत चाललेत. ग्रामीण जीवनातसुद्धा आता ग्रामीण काही राहिलेलं नाही. जेव्हा मोबाईल आणि टी व्ही आले आणि ग्रामीण आणि शहरीतला फरक ऑलमोस्ट गेलाच आहे, रस्ते झाले, तर तेव्हा आता ती खेड्यातली भाषा आता खेड्यातले लोकसुद्धा वापरत नाही. तर ती आपण बळे आणू नये, सहजगत्या आली तर ठेवावी. तर सोपं करत जायचं. तर आता जुन्या पिढीतलं म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं मराठी आम्हाला कळत नव्हतं. आमचं मराठी नव्या पिढीला सोपं करून सांगावं लागतं. आमच्या पुढची जी पिढी आहे ती इंग्लिश मिडियमची पिढी आहे. त्यांचं मराठी जोपासलं गेलेलं नाही. त्याची हेटाळणी न करता त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे. आता आम्ही भांडं न म्हणता फुलपात्र म्हणतो. नव्या मुलांना कळत नाही तर म्हणा ना, भांडं म्हणा, पेला कळत नाही तर कप म्हणा. तर हे तुम्हाला यू हॅव टू गो विथ द टाइम्स. लेखकाला काय आणि संपादकाला सुद्धा काय, तर ते वाचक उचलून धरतील. मुद्दाम काहीतरी आधुनिक कल्पना आणि काहीतरी जे आपलं नाही असं काहीतरी समाजदर्शन दाखवू नका, कारण ते आपलं नसतं. लाखात एखादा अपवाद असतो तिकडून आलेला, तो नको. म्हणजे मी नेहमीच सांगते, डोंट राईट वियर्ड काहीतरी लिहू नका. कारण हे मराठी मासिक आहे. आपला मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि हळूहळू ग्रामीण हा आपला वाचक आहे. हा डोळ्यापुढे लिहून द्यायचा की त्यांना असं आपलं वाटलं पाहिजे. अशा रीतीने मराठी थोडं ते नवं आणि थोडं शुद्ध अशी कसरत करत पण लिहितात. लेखक चांगलं लिहितात आणि त्यांच्याकडनं नवे नवे शब्दही समजतात आणि त्यातनं नवे नवे विषय आजकालचे यायला लागलेले आहेत. आता कॉम्प्युटर क्षेत्रावर तुम्ही लिहाल तेवढं थोडंच आहे, पण प्रत्येक वेळी तुम्ही ताणतणाव आणि स्पर्धा हे सांगत राहू नका. त्याच्या पलीकडे खूप मोठं आयुष्य आहे, ते सांगा. पण सांगतात लोक. तुमच्या वाचनाच्या आवडीविषयी ऐकायची उत्सुकता आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं साहित्य तुम्ही वाचलं किंवा ही आवड तुम्ही कशी जोपासलीत? वाचन सुरुवातीपासूनच मी करत होते. अगदी लहानपणापासून मी वाचते आहे असंच इतकं झालं होतं
की घरात माझ्या आईला त्याची जाणीव होती. तर मग थांब गं मी एवढं वाचते. तर ती म्हणायची की अर्धा तास किंवा ते प्रकरण संपेपर्यंत एवढाच वेळ तू आज मग माझ्या मदतीला ये. असं करत करत आम्ही दोघींनी मिळून खूप कादंबऱ्या वाचल्या. आणि अधिक दुर्गा भागवत, इरावतीबाई कर्वे, शांता शेळके या सगळ्यांचं सगळं मी वाचून काढलेलं होतं. त्यानंतर माझे वडील त्यावेळी बाळशास्त्री हरदास हे एक फार प्रख्यात वक्ते होते. त्यांची महिनाभर इथे व्याख्यानं चालायची आणि नंतर त्याचं पुस्तक निघायचं. ते श्रीकृष्णावरची त्यांची महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानाचं पुस्तक होतं. ते मी वाचलं आणि त्यांनी मला श्रीकृष्ण संपूर्ण असं आकलन झालं की हा काय होता, महानायकच होता तो खरा. महाभारत वाचलं मी. नंतर विनोबांचं साहित्य मी वाचलं आणि विनोबा हा अगदी मराठी लेखनाचा आदर्श आहे. इतकं सोपं आणि तरी इतकं समृद्ध, तेच लिहू शकतात. त्यांचं ईशावास्यावरचं एक पुस्तक वाचलं की अख्खी गीता समजते. कारण ईशावास्याचे जे 18 श्लोक आहेत त्यावरच 18 अध्याय आहेत असं समजूया आपण. असं ते आहे. ते विनोबांचं मी पुष्कळ वाचलं आणि इतर भाषांतरित पुस्तकंसुद्धा पुष्कळ वाचली. कादंबऱ्या तर भरपूर वाचल्या मी. म्हणजे श्रीना पेंडसे, नासी फडके, खांडेकर, आत्र्यांचे ते करेचे पाणी आणि मी कसा झालो ते सगळे खंड आम्ही वाचून काढले. किती तो अष्टपैलू लेखक. म्हणजे ते नाटककारही होते, चित्रपट, आणि सगळं त्यांनी खरं खरं लिहिलं आहे, परखड लिहिलं आहे. म्हणजे असं कुठे वाटत नाही की यांनी काहीतरी लपवलं आहे असं. तर सातवळेकरांचा उल्लेख तर केलाच पाहिजे. पंडित श्रीदास सातवळेकर फार मोठा माणूस. त्यांची 2 मासिकं आमच्याकडे यायची, एक पुरुषार्थ आणि एक वैदिक धर्म. त्या सगळ्या मासिकांमधून हिंदू संस्कृतीचं केवढं प्रचंड भांडार आम्हाला समजलं. आणि सोपं, मला परत तेच म्हणायचे की किती माणूस शिकलेला असो त्यांनी आम्हाला समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे, तसं ते सांगत होते. तर असं वाचन मी करत होते. खूप इंग्रजी वाचलं. इंग्रजी मी आत्ता सांगितलं, ती जी थोडीच नावं सांगितली, आणखीन पुष्कळ लेखक आहेत की जे मी वाचलं. ग्रिशम तर होता, ग्रिशमचा एक कोर्टासारखा असायचा. नंतर मिकेश नावाचा एक होता, तो हंगेरियन ज्यू सेटल्ड इन इंग्लंड असा होता तो. त्याची इंग्लंडवरची, अमेरिकेवरची चुरचुरीत अशी उपरोध गर्भ लेखन फार छान असायचं. ते मला फार आवडलं होतं. त्यामुळे मी पुष्कळ विनोदी लिहायला लागले. तर विनोदी लेखनात मला विनोदी कथा स्पर्धेत वगैरे बक्षिसंसुद्धा मिळाली. पण त्यावेळी मला साठेसाहेबांनी सावध केलं. ते म्हणाले हे क्षेत्र मर्यादित आहे, तुम्ही इतर लेखनाकडे वळा. आणि मग कमीच झालं आता. पण विनोदी कसं लिहावं ह्याचा आदर्श त्या जॉन हेरेट्स म्हणून एक वेटरनरी डॉक्टर होता, त्याचे तर अनुभव अगदी म्हणजे अफाटच आहेत. तर तो म्हणायचा की लहान गावातल्या जत्रेत जर माझा पेशंट म्हणजे बैल, घोडा, कुत्रा हे त्याचे पेशंट, तो जर बरा झाला तर तो शेतकरी जवळ येऊन मला सांगायचा की साहेब तुमच्या ह्याने मला बरं वाटलं बरं का, माझ्या बैलाला चांगला बरा झाला आता तो. आणि जर का त्याला बरं वाटलं नाही तर जत्रेत मोठ्याने ओरडून मला हाक मारून सांगायचं हो डॉक्टर त्या बैलाला काही होऊन आला नाही. तर अरे असं का करतो, बरं वाटलेलं सांगत जा की असं. तर हे मनुष्य स्वभावाचे नमुने कसे टिपावेत हे इंग्रजी लेखकांकडनं. मराठीतसुद्धा लेखक लिहितात, नाही असं नाही, पण त्यात कळायला मीच कमी पडले असेल कदाचित. पण मला इंग्रजी खूप वाचलं असलं तरी इंग्रजी लेखनाकडे वळावं असं वाटलं नाही, जमलं नाही म्हणूया, किंवा ते क्षेत्र आपलं नाही असंही वाटलं असेल. आणखी एक असं होतं की मराठी लेखनात मी इतकी बुडाले की मला इकडे तिकडे बघायलाच झालं नाही. हिंदी साहित्य मी बरंचसं वाचलं. माझी हिंदीची पंडितची परीक्षा पण झालेली आहे त्यानिमित्ताने. आणि हिंदीसुद्धा खूप हे आहे. एक झाशी की राणी म्हणून द्विवेदींचं झाशीच्या राणीवरचं चरित्र आहे. त्यात खूप सामाजिक दर्शन त्या काळातलं झालं आहे. असं मला आपल्याकडे झाशीच्या राणीबद्दल सापडलं नाही. ते असेल पण मला सापडलं नाही. पण ती हिंदी पुस्तकं आजोबांच्या काळातली होती. माझे आजोबा डिफेन्स अकाउंट्समध्ये होते, ते कमिशनर म्हणून बरेचसे बाहेरच होते. म्हणजे बलुचिस्तान, इराण, क्वेटा इकडे तिकडे होते. त्यामुळे त्यांच्याजवळ हिंदी पुस्तकं पुष्कळ होती, ती मी वाचली. वाचायला लागलं की माणूस वाचतच सुटतो, त्याची गोडी लागते. आणि तशी मला लागत गेली आणि त्या वाचनातनं
लेखनाला मदत झाली, नाही म्हणता येणार नाही. हाऊ टू राईट. आणि मला जे आवडलं तेच मी वाचकांनाही माझं आवडलं पाहिजे असं. आता एक आक्षेप घेतला जातो की माझं सगळं लेखन पुण्यातलं आणि मध्यमवर्गीय आहे. मला तर मान्य आहे. जे मी पाहिलं आहे तेच मी लिहिणार ना. एकदम उठून मी कुठलं तरी दिल्लीच्या खान मार्केटमधलं वर्णन कसं लिहीन? जे आपलं नाही ते मी नाही लिहिणार. आणि लोक गंमत म्हणजे काही लेखक म्हणजे पुरुष विशेषतः सांगतात सगळं पुण्यातलं असतं ते मला फार आवडतं. म्हणजे लोकांना असं ते जसं कुठला तरी एक मराठी सिनेमा होता त्या सगळं पुण्याचं शूटिंग होतं, तर तो चांगला चालला. तर मला जे माहिती आहे, मला जे कळलं आहे तेवढंच मी लिहिते. मी त्याच्या पलीकडे जाऊन आणि कुठली तरी विदारक वस्तुस्थिती वगैरे अशी नाही. मध्यम सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात अनेक प्रश्न आहेत, अनेक धुमस्ते आहेत, त्याला तितका वाव आपल्याकडे दिला जात नाही. यांना काय 2 वेळचं जेव्हा खायला मिळतं, हव्या तेवढे शॉपिंग करतात, नाही. त्याच्या पलीकडे त्या बाईची काहीतरी भूक आहे, ती मी सांगते आणि ती लोकांना आवडते. वाचनाची आवड ही मुळात थोडी असावी लागते. त्या सगळ्याचा बेस स्वभावातलं कुतूहल हा आहे. हे काय, हे कसं, हे कुठून आलं असं. तर ते कुतूहल म्हणजे आत्ता मी मोबाईलवर एक कोणीतरी मला क्लिप पाठवली होती, ते एक लेक्चर होतं. ते मी म्हटलं की माझ्या वाचनाच्या आवडीचं मूळ इथेच आहे बरं का. त्याने असं सांगितलं आहे की एव्हरीबडी मस्ट डेव्हलप सेन्स ऑफ वंडरमेंट. वाव शुड बी द बेस. की हे कसं झालं, हे कुठून आलं. तर हे मला लहानपणी कुतूहल असायचंच, पण त्याचं पोषण जास्ती आमच्या आईवडिलांनी केलं. माझी आई म्हणजे काय ती प्रचंडच वाचन करत असे. वडीलही वाचणारे चांगल्यापैकी होते. शाळेत असताना आम्ही गोष्टीत एक दशकुमार चरित्र नावाचं पुस्तक, मग या राजपुत्राची कथा त्यातनं मग अरेबियन नाईट्स आणि त्या ज्या काही टिपिकल त्यावेळच्या कथा होत्या त्या सगळ्या आम्ही अरेबियन नाईट्ससुद्धा आणखीन पण अशाच आपल्याकडच्या पंचतंत्र, हिसाबनीती, हे सगळी पुस्तकं मी शाळेत म्हणजे प्राथमिक शाळेतच वाचली होती. इंग्रजी शाळेत आल्यानंतर जरा वेगळी पुस्तकं वाचायला लागली, म्हणजे कथा कादंबऱ्या त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे नासी फडके, खांडेकर. पण त्या सगळ्यांपेक्षा मला अत्रेय जास्ती आवडले. अत्रेय जास्ती रोखठोक लिहिणारे आहेत आणि ते आपल्याला पटणार आहे. माझ्या आईवडिलांना दोघांनाही नाटकाची पण आवड होती, त्यामुळे आम्ही नाटकं, त्यांनी कुठली नाटकं विकत आणली होती. प्रतापगडची मोहना नावाचं एक नाटक आहे, ते कुठलं तरी इंग्रजी नाटकाचं भाषांतर आहे. तिथपासनं आजच्या पुवाबाबांच्या स्वामिनी नाटकापर्यंत सगळी नाटकाची पुस्तकं आमच्या घरात होती. त्यामुळे नाटक वाचायचं हे कल्पना आम्हाला समजली. ते मोठ्याने वाचलं की आणखी त्यात मजा येते. तर नाटकं वाचली. मग पुढे चरित्र आणि आत्मचरित्र वाचताना माझ्या असं लक्षात आलं की फिक्शनपेक्षा हे अधिक फिक्शन आहे असं. म्हणजे कल्पनेपेक्षा वास्तव चांगलं अशी ती आहेत. म्हणून मी खूप वाचले चरित्र त्यात इंग्लिश मराठी सगळीच होती. तर ती आवड अशी जोपासत गेली माझ्यामध्ये. तर आणि बाकीचेही वाचत होते. माझे तिघा भावांच्या 3 वेगवेगळ्या करिअर्स होत्या. त्यांच्या ह्याच्यातलं ऐकून मला पुष्कळ माहिती होत गेली. तर माझ्या लेखनामध्ये माझा सगळा धाकटा भाऊ आहे, त्याचं सहकार्य खूप असतं. कुठल्याही व्यवसायाची, तो बँकेत चांगल्या पोस्टवर होता, मग आता तो इंडस्ट्रियल कन्सल्टंट झाला आहे. कुठल्याही व्यवसायाची माहिती विचारा की तो गडा गुगल उघडल्यासारखं सांगायला लागतो. आणि माझ्या प्रत्येक कादंबरीत कुठला तरी एक वेगळा व्यवसाय असतो, त्याचंसुद्धा वाचन मी केलेलं असतं. ते वाचन करून त्याच्यात ते हाऊ टू इन्कॉर्पोरेट इट, म्हणजे कौटुंबिक कथा आणि तो व्यवसाय अशी सांगड घालत ते लेखन होतं. कारण ते मी तशा कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. म्हणजे आर्थर हेले वाचलेलं आहे, नंतर फ्रेडरिक फॉर्सिथ वाचलेलं आहे. त्या लेखकांची शाबास आहे. आणि हे सगळे आणखी एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडचं साहित्य तेवढं प्रखर नसतं, कारण माझ्या पिढीपासून सगळे सुरक्षित जगतो आहे. जी युरोप दुसऱ्या महायुद्धातनं होरपळून निघाला त्या लेखकांचं जे साहित्य आहे ना, तसं साहित्य आपल्याकडे फाळणीनंतर थोडंफार निर्माण झालं, पण ते तितकं मराठीत आलं नाही. ते हिंदी उर्दूतच राहिलं, इतकं मराठीत आणता आलं नाही. आणि तुम्ही म्हणता तसं ते काही % कमीच होतं ना ट्रान्सलेशनमध्ये, ती तीव्रता राहत नाही. पण ते सगळं मी वाचलं. म्हणजे हिंदीसुद्धा मी
ते कुठलं बरं धर्मयुग इलस्ट्रेटेड विकली ही साप्ताहिकं मी नियमित वाचत असे आणि वडील विकतही आणत होते दिवाळी अंक वगैरे. तर अशी ती वाचनाची आवड जोपासत गेली, त्यातनं लेखनाला मदत होत गेली. तर ते मी जे इंग्रजी वाचनाचं सांगितलं की एक इंग्लिश पुस्तक मी वाचायला घेतलं हायस्कूलमध्ये असताना, कादंबरी होती कुठली तरी. मिल्स अँड बून मी कधी वाचलं नाही. म्हणजे त्या रोमॅन्टिक अशा फ्लफी अशा कथा असतात त्या समूह मला त्या कधी आवडल्याच नाहीत. पण मग अवघड पुस्तक वाचायचं, अवघड इंग्रजी कळलं पाहिजे. तर मी वडिलांना विचारत होते, 1, 2, 3 शब्द त्यांनी सांगितले. मग रात्री घरी येताना त्यांनी इंग्लिश इंटू इंग्लिश डिक्शनरी विकत आणली. म्हणाली ही शेजारी ठेव आणि वाचायला लागली. इंग्लिश इंटू इंग्लिश, मराठी नाही, कारण त्यात परत अर्थांतर होतं. मी काही इंग्लिश इंटू मराठी डिक्शनरी पाहिले आहेत, अत्यंत दिशाभूल करणारे अर्थ असतात, काही सगळ्या नाही. त्यापेक्षा इंग्लिश इंटू इंग्लिश वाचावं असं इंग्लिश म्हणजे पोषण होत गेलं आमचं इंग्रजीचं. आणि 1-2 मैत्रिणी अशा होत्या की त्याही ते वाचणाऱ्या होत्या, त्यांच्याशी चर्चेतनं निघायचं की हे आवडलं हे नाही आवडलं. अशी टेस्ट डेव्हलप होत जाणं ज्याला म्हणतात ती आमची होत गेली. त्याचा उपयोग मला पुढे संपादनात झाला की मला जर हे आवडतं आहे तर मी नेहमी वाचकाच्या भूमिकेतनं वाचते. तर मला आवडलेलं ते वाचकाला आवडलंच पाहिजे, माझ्या वाचकाला. असं ते द्यावं आणि घ्यावं असं ते होत गेलं. तुमचे विचार आणि तुमचा प्रवास किती प्रेरणादायी आहेत. तुम्ही लेखन व प्रकाशन व्यवसायातील सर्व स्थित्यंतरे अनुभवली आहेत आणि त्या बदलांची जुळवूनही घेतली आहे. तुम्ही आमच्याबरोबर आज गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा, गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ, ई प्रसारण इंटरनेट रेडिओ.